महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 माहौल क्या है या कार्यक्रमांतर्गत आम्ही निघालो आहोत वर्धा विधानसभा मतदारसंघात। तुमच्या भागातल्या काय समस्या सुटाव्यात? कोणत्या म्हणजे काय वाटतं काका, कोणाचा माहोल आहे? हा सांगा, मी सांगतो ना तुम्हाला, कोणताही नेता आला आम्हाला तर चालते, बस झालं, विषय खतम झाला। काऊन का पण नागरिक म्हणून काही काही अपेक्षा नागरिक असतात? म्हणून ना 65ची वय झाली, 2 पोरवाल्याला पगार भेटते ना, मलेशियामध्ये 2 आहे म्हणते पोरं, कायदा पगार देऊ म्हणते। आमचे जे माल आहे त्यांना भाव पाहिजे, आम्हाला 3000 नाही दिले तरी चालेल आणि महागाई कमी केली पाहिजे। लाडकी बहीण योजनेचा काही फरक पडेल निवडणुकीवर? निवडणुकीवर हो पडेल ना, महिलांचं जे मत आहे ते जाऊ शकते। 1500 रुपये दिले म्हणून हे गव्हर्नमेंट चांगली आहे, व्यवस्थित शेतकऱ्याला काही ना काही दिलं आहे। मागच्या वर्षी याच वेळेस 8000 रुपये भाव होता क्विंटलला, यावर्षी 3-4 हजार रुपये क्विंटलनं विकावं लागला। ही अशी परिस्थिती आहे। शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला तर शेतकरी सुखी। पण वर्धा जिल्ह्यात तसेही दारूबंदी आहे, तुम्ही म्हणतात की दारूबंदी आमच्या गावात तर केळझरमध्ये भरपूर आहे, 80% लोक दारू पितात। वर्धा जिल्हा दारूबंदी आहे, पण सगळ्यात जास्त वर्धा जिल्ह्यातच दारू खपते। गावातील नागरिक का नाही पुढाकार घेत मुलांना समजवण्याचा किंवा घरच्या? हे स्वतःच पितात ना, 20% सोडले ना तर 80% लोक दारू पितात, आणि ते मोवाची सुद्धा। Sponsored by विठल कामत रेस्टोरेंट, भारत की सर्वोत्तम वेजिटेरियन चेन ऑफ रेस्टोरेंट्स, अब धर्मपेट में सुबह के नाश्ते से रात के खाने तक शुद्ध शाकाहारी व्यंजनों का स्वाद। एम वजलवार ड्राइविंग स्कूल, कार्डियन हॉस्पिटल, सुपर स्पेशलिटी हार्ट हॉस्पिटल इन सेंट्रल इंडिया, टीके कर रोड, धंतोली, नागपुर। सुंदर सुपर कोकोनट कुकीज, स्वाद ऐसा जगाए दिल पिघल जाए। सोसायटी चहा, चहा जसा असायला हवा। द धरमपेट महिला मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपला परिवार आपली संस्था। HCG, द स्पेशलिस्ट इन कैंसर केयर। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 अंतर्गत माहौल क्या है या कार्यक्रमांतर्गत आलो आहे वर्धा जिल्ह्यात। ग्रामीण भाग हा भारताचा आत्मा आहे असं म्हटलं जातं, आणि राजकारण जर शिकायचं असेल तर ते ग्रामीण भागातूनच सुरू होतं, ग्रामीण भागात जास्ती अंगीकारलं जातं। काय वाटतं, विधानसभा निवडणुकीत वर्धा मतदारसंघात कोणाचा जोर आहे? कुणावर? काय वाटतं, राज्यात कोणाचा जोर आहे, भाजप की काँग्रेस? भाजप। आता जे आमदार आहेत त्यापासून खुश आहे तुम्ही? हो, खुश। सरकार खूप दावे करतायत की शेतकरी योजना आहे किंवा लाडकी बहीण योजना आहे। दिल्या आहे ना त्याने, योजना दिली आहे ना, चालू आहे योजना की। पुढचे जे आमदार निवडून येतील तुमच्या भागातून, काय अपेक्षा त्यांच्याकडनं? त्यांच्याकडून अपेक्षा असं म्हणजे कास्तकाराचे भाव वाढायला पाहिजे, कापसाचे भाव, सोयाबीनचे भाव वाढायला पाहिजे। काका, तुम्हाला काय वाटतं, कोणाचा जोर आहे? इथे तर काँग्रेसचा जोर दिसते वर्ध्यात, वर्धा जिल्हा, वर्धा म्हणजे सत्ता पलटेल असं वाटेल? पलटू शकते आणि पलटायला पाहिजे, कारण का शेतकऱ्यासाठी भाजप सरकारनं काहीच नाही केलं। कारण का शेतकऱ्यांचे भावबाजीमुळे सर्व त्यांचं हे झालं आहे, भाव वाढल्याशिवाय म्हणजे शेतकरी दुरुस्त होऊ शकत नाही, कारण का शेतमालाच्या मालाला भाव मिळून नाही राहिला। आज आम्ही शेंगदाणा पेरला, मागच्या वर्षी याच वेळेस 8000 रुपये भाव होता क्विंटलला, यावर्षी 3-4 हजार रुपये क्विंटलनं विकावं लागला। ही अशी परिस्थिती आहे। शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला तर शेतकरी सुखी। सकाळची वेळ आहे आणि नागरिकांची शेतात कामाला जाण्याची लगबग सुरू झाली आहे। आपल्यासोबत काही भगिनी आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सरकार दावा करते की लाडकी बहीण योजना आणली आहे, तुम्हाला फायदा झाला याचा काही? नाही, माझे पैसे अजून आलेले नाही आहे। मग तुम्ही विचारपूस नाही केली? जिथे विचारपूस केली, KYC केली 2 वेळा, पण माझे अजून आलेले नाही आहे। तुमचे आले? माझे आले आहे 3000। माझे पण आले, आमचे पण आले, पण आम्हाला शेती म्हणजे आमचे जे माल आहे त्यांना भाव पाहिजे, आम्हाला 3000 नाही दिले तरी चालेल आणि महागाई कमी केली पाहिजे। गावातल्या कोणत्या समस्या सुटल्या पाहिजे तुम्हाला? तुमच्या ज्या गावामध्ये ज्या काही समस्या आहे कोणत्या वाटतं की पुढच्या आमदारांकडनं काय अपेक्षा आहे तुम्हाला? काय म्हणजे का दारूबंदी, कारण दारूमुळे खूप म्हणजे लहान लहान मुलं आहे ना, ते 15-16 वर्षापासूनचे दारू
जिथं तिथं दुकानं आहे दारूचे, त्यांनी सोडायला बंद करायला पाहिजे. पण वर्धा जिल्ह्यात तसेही दारूबंदी आहे, तुम्ही म्हणतात की दारूबंदी. आमच्या गावात तर केळझरमध्ये भरपूर आहे. 80% लोक दारू पितात आणि शाळा सोडून सुद्धा पोरं म्हणजे कसं कुठं जुवा खेळणं, कुठं इथं जागोजागी बसणं, ते जास्तच चालू आहे. पण गावातील नागरिक का नाही पुढाकार घेत मुलांना समजवण्याचा किंवा घरच्या? हे स्वतःच पेतात ना. 20% सोडले ना तर 80% लोक दारू पितात आणि ते मोवाची सुद्धा. हे मरणागती पण गेले, किती लोक मेले दारूने. बोलताना एक मोठी समस्या त्यांनी सांगितली. वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असूनही गावागावांमध्ये सर्रासपणे दारू उपलब्ध होते आणि प्रशासनावर आणि सरकारवर त्यांनी कडक पावलं उचलायला हवे हे त्यांनी बोलून दाखवलं. आम्ही आलो आहोत केळझर गावात. इथूनच वर्धा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा संपतो आणि वर्धा जिल्ह्याची हद्द सुरू होते आणि वर्धा मतदारसंघ देखील इथूनच सुरू होतो. तर इथे गावाच्या जवळ काही नागरिक थांबले आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की एक्झॅक्टली त्यांना कोणत्या समस्या आहे आणि उमेदवारांकडनं काय अपेक्षा आहे. काय वाटतं येत्या निवडणुकीत कोणाचा माहोल आहे? माहोल सध्या सांगता नाही येत. म्हणजे काय का हे गव्हर्नमेंट चांगली आहे, व्यवस्थित शेतकऱ्याला काही ना काही दिलं आहे. म्हणजे वीज आता माफी केली आहे यांनी शेतकऱ्यासाठी. चांगलं सरकार आहे. यांच्याकडून अपेक्षा आहे पुन्हा का लाडकी बहीण योजना यानं लागू केली आहे. पुन्हा विश्वकर्मा योजना खूप चांगल्या तऱ्हेनं राबवत आहे, घरी जाऊन. चांगलं गव्हर्नमेंट आहे. पण असा आरोप केला जातो शेतकऱ्यांकडनं की हमी भाव मिळत नाही. हां, हमी भाव मिळत नाही. म्हणजे जसा माल निघाला तसाच रेट इतके डाऊन होऊन जाते का हद से ज़्यादा. सोयाबीन आता 4.5पेक्षा कमी जाईल, 3500, 3600, 3800. तशी शेंगदाणा पिकवला आम्ही तेव्हाही 52-53 पण विकला. काही लोकांना 7000पर्यंत विकला, काही 8000पर्यंत. जसं आपला कापूस निघतो, कापसाच्या वेळेसही थोडेच हाल आहे. काय वाटतं गावात म्हणजे पूर्ण वर्धा जिल्ह्यात दारूबंदी आहे पण प्रत्येक गावात अवैधपणे दारू विकली जाते. नाराजी आहे महिलांमध्ये, काय सांगाल? का सांगा, दारू बंद करा, दारू बंद करा लागन. ते दारू कशी राहते बा, सरकार चालू ठेवते दारू. पण गावातल्या महिला एकत्र येऊन आवाज का नाही होत? आता आवाज काऊ नाही करत. आता बाया एकत्र जमतच नाही ना बाप्पा. बाया घरात घुसू राहते, एकत्र कुठं जमते बाया. मग 10 घरच्या 10 बाया. गावातला मुख्य चौक म्हणजे गावातील सर्व नागरिकांचा एक जिव्हाळ्याचा विषय असतो. कारण फावला वेळ असो किंवा महत्त्वाचं कामही असेल तरी ते चौकात येऊन एकमेकांशी ते गप्पा शेअर करत आपल्या भावना व्यक्त करत असतात आणि तो विरंगुळा पण असतो. आपण नागरिकांकडनं जाणून घेऊया. वर्धा मतदारसंघातनं पंकज भोयर 2दा आमदार राहिले आहेत. कोणते कामं राहिलेत? काय वाटतं की कुठल्या समस्या सुटल्या नाही? लगेच समस्या नाही सुटल्या. कोणत्या राहिले तर 10 वर्ष राहिले तर काही समस्या नाही सुटल्या. काय वाटतं काका कोणाचा माहोल आहे? हां सांगा, मी सांगतो ना तुम्हाला. कोणताही नेता आला आम्हाला तर चालते. बस झालं, विषय खतम झाला. काऊन का पण नागरिक म्हणून काही अपेक्षा नागरिक म्हणून ना 65ची वय झाली, 2 पोरंवाल्याला पगार भेटते ना. मलेच्यामध्ये 2 आहे म्हणते पोरं, कायदा पगार देऊ म्हणते. 65ची वय झाली ना, झाली का नाही माहिती का? मी भाले आहो का मी? काय होय तुमचं सरकार आहे? हां, ज्याला 3 पोरं आहे त्याच्या घरी वावर शेत आहे त्याला ज्या माबीन पगार. हां, आणि आमचं ज्या माबीन 66 वय होऊन जे होईन मग मी आम्हाला पगार नाही म्हणते तुम्हाला पोरं आहे. मी हे धंदा करतो, हे माझं दुकान आहे. काय वाटतं कोणाचा जोर जास्ती आहे? जोर तर सध्या कोणाचाच नाही वाटत. कारण का काम काही झालेलं नाही आहे. शेतकऱ्याला भाव नाही. आज परिस्थिती शेतकऱ्याची मोठी दुःखद आहे. त्याचा विचार कोणीच नाही करून राहिले. त्याचा विचार केला पाहिजे शेतकऱ्याचा. कारण का शेतकरी हा अन्नदाता आहे, त्याचा विचार नाही आहे. तिथं सगळी या शेतकऱ्याची नाराजी आहे. शेतकऱ्याला भाव भेटला पाहिजे. सरकारचा दावा आहे की वेगवेगळ्या योजना आणल्या आहे, शेतकऱ्यांना वर्षाचा ठराविक अमाऊंट मिळते आणि जसं लाडकी बहीण योजना आहे. काय वाटतं त्याचा काही इफेक्ट पडेल? लाडकी बहिणीचा तर काही इफेक्ट वाटणार नाही. इफेक्ट काय आहे? हे सगळे पैसे कोणाचे आहे? शेतकऱ्याला मिळाले. मजुराने भेटल्यानं होणार नाही ना. मजुरालाही पैसा पाहिजे. पण शेतकरी या दुःखात आहे. वर्धा जिल्हा दारूबंदी आहे पण सगळ्यात जास्त वर्धा जिल्ह्यातच दारू खपते. हे एवढे जे खुले आहे तिथं नाही पेत, पण हे खुले इथं गावात कमी आहे का? तुम्ही 100च्या वर तुम्हाला दुकानं भेटन. हे कोणाची पुण्य आहे? सरकारची. हां, सरकारची पुण्य आहे. दारूबंदी चालू आहे. हे चालू बंदी राहावी अशीच, बंद व्हावी नाही. कारण का याचा फायदा आहे ना दारूबंदी.
लाडकी बहीण योजनेचा काही फरक पडेल निवडणुकीवर? निवडणुकीवर हो पडेल ना. महिलांचं जे मत आहे ते जाऊ शकते. 1500 रुपये दिले म्हणून त्याबद्दल तर काही बोल. हो ना, दत्तक गाव घेऊन काय अर्थ आहे त्याला? कोणी घेतलं दत्तक? हो ना, रोजगार नाही. हे फडणवीस साहेबांनी इथं येऊन हे गाव दत्तक घेतलं साहेब. तसं जर पाहतं म्हणलं तर हे आजूबाजूच्या ग्राम हे काय म्हणते निधी दिले आहे, त्यानं भरपूर कामं केली आहे. पण हे बेरोजगार पोरं जे आहे, ML एवढी मोठी कंपनी 500-600 एकरमध्ये तो प्लॉट आहे, तर त्यासाठी काही अवेलेबल करून हे मुलांना काही करून नाही दिलं आहे. त्याच्या बाबत त्यानं तर लक्ष द्यायला पाहिजे. जेव्हा त्यांचं मतदान येते तेव्हा ते झेंडे उभे करते. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 माहोल क्या है या कार्यक्रमांतर्गत आपण आलो आहे सेलू शहरात. वर्धा जिल्ह्यातील तालुका शहर आहे हे आणि इथल्या नागरिकांकडून जाणून घेऊया की येणाऱ्या विधानसभेत नागरिकांच्या काय अपेक्षा आहे, कोणाचा माहोल आहे, सत्ता बदल होईल का की सत्ता कायम राहील, त्यांच्याकडनं जाणून घेऊया. काय वाटतं तुम्हाला, काय बदल होईल, कोणाचा माहोल आहे सध्या? माहोल तर BJPचाच आहे. हो, BJPच येईल. तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं विद्यमान आमदाराचं कार्य चांगलं होतं ह्या 5 वर्षात आणि त्यांनी विकासासाठी भरपूर काही केलेलं आहे. पण शेतकऱ्याविषयी थोडी, मी शेतकरीच आहे, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जर अधिक लक्ष दिलं तर गव्हर्मेंट हेच चांगलं आहे. नेमके कोणते प्रश्न सुटावे काय वाटतं तुम्हाला? शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव जो आहे तो फारच खर्चाच्या तुलनेत फार कमी आहे. आज शेतकऱ्याची कंडिशन फार वाईट आहे. एवढा एक बदल जर गव्हर्मेंटनं केला तर हीच गव्हर्मेंट अजूनही 5 वर्ष नाही, पुढचे 10 वर्षसुद्धा राहू शकते. सध्याचे मुख्यमंत्रीसुद्धा चांगले आहेत. तुम्हाला काय वाटतं, सत्ता बदल होईल की सत्ता कायम राहील, कोणाचा माहोल आहे? सत्ता कायम तीच राहील BJPची. कारण की BJPचे जसे आमचे आमदार आहे पंकजभाऊ भोयर यांनी भरपूर काही केलं आहे, विकास केला आहे सेलूमध्ये. आणि जे प्रधानमंत्री आहे नरेंद्र मोदीजी यांच्या स्कीम भरपूर काढल्या आहे. बेकारी थोडीफार बहुत कमी झाली आहे, सुशिक्षित लोकांना काम मिळालं आहे. कोणाचा माहोल आहे? आमच्या इथून तर डॉक्टर पंकजभाऊ भोयर यांचाच माहोल आहे आणि माहोल तसाच कायम राहील जसा 10 वर्ष होता. याही वर्षी तसाच माहोल आहे आणि याही वर्षीसुद्धा येणार पंकजभाऊ भोयरच. पंकजभाऊ भोयर जेव्हापासून आमदार आहे तेव्हापासून आमच्या विधानसभेत ना पाण्याचा प्रॉब्लेम आहे ना इलेक्ट्रिकचा प्रॉब्लेम आहे आणि येणाऱ्याही काळात आता होणार नाही एवढं आम्हाला पक्का माहिती आहे. आम्ही सर्व जेवढेही कार्यकर्ते आहोत तेवढेही सगळे पंकजभाऊच्याच मागे आहोत. बरं, महिलांची नाराजी आहे की वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असूनही अवैधरित्या दारू विक्री केली जाते आणि घरातले पुरुषच सहकार्य नाही करत, सरकार पण सहकार्य नाही करत. काय वाटतं? 10 वर्षामध्ये दारूबंदीवरही भरपूर प्रमाणात कमी प्रमाण झालेलं आहे. दारू विक्रेते भरपूर कमी झाले आहे. त्यामुळे महिलाही खुश आहे, महिलाही नाराज नाही आहे. वैष्णव जन तो तेणे करिये जे, पीड पराई जाणे रे. बरोबर ओळखलत. वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथील बापू कुटी आश्रमात आम्ही इथे आलो आहोत. UCNच्या विधानसभा निवडणूक 2024 माहोल क्या है या कार्यक्रमांतर्गत आम्ही वर्धा मतदारसंघात आलो आहोत आणि नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या काय अपेक्षा आहे, येणाऱ्या निवडणुकीबाबत त्यांचं मत काय आहे, सध्याच्या लोकप्रतिनिधींपासून ते खुश आहेत का की त्यांना बदल हवा आहे, त्यांच्या काय अपेक्षा आहे, त्यांचं मत काय आहे, याबद्दल आम्ही जाणून घेणार आहोत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. चला तर वर्धा मतदारसंघात जाऊया आणि नागरिकांशी चर्चा करूया. विधानसभा निवडणूक तोंडावर आल्या आहेत, काय वाटतं कोणाचा माहोल आहे? माहोल काँग्रेसचा राहील बा. सलग 2 टर्म भाजपचे आमदार होईल, वाटतं बदल होईल इथे? त्याला कोणी विचारतच नाही, कुत्र नाही विचारतं काय. इथे तर महाविकास आघाडीच चालते. महाविकास आघाडी. काय कारण आहे? कारण याचं सगळं लोकांना माहीत आहे साहेब. यांनी काय केलं 10 वर्षात हे सगळं लोकांना माहीत आहे. याचं पितळ सगळं लोकांच्या पुढं आलेलं आहे. या लोकांनी नोकऱ्या खतम केल्या. त्या मुंबईचे काही कारखाने त्यांनी गुजरातमध्ये नेऊन टाकले. लोक परेशान आहे, मुलं परेशान आहे ज्यांना नोकऱ्या नाही. तुम्हाला काय वाटतं का? माझं म्हणणं असं आहे का लाडक्या बहिणींना पैसे दिले आणि मजूर काही कामाला येत नाही आणि फुकटचा कंट्रोल देऊन दिला, कामाला येतच नाही, भेटते म्हणते फुकट, पण इलेक्शन तरी होणार नाहीच.
असं माझं म्हणणं आहे. कारण का मजूर शेत नाही ना याईनं हे असं करून दिलं तर फक्त लालू दाखवली आहे. मोदी सरकार आता यावेळेस तर नाही यायला पाहिजे, सरकार बदलायलाच पाहिजे. सरकार बदलल्याशिवाय काय आता महाराष्ट्राची पण प्रगती खूप कमी आहे. यांनी लाडकी बहीण योजना जी चालू केलेली आहे ही फक्त म्हणजे लोकांना बायांना लालूच देण्यासाठी केलेली आहे. आणि त्याच्यामुळं काय शेतकऱ्यांचं पण नुकसान खूप होत आहे. बाया मजुरीला जात नाही, त्या भांड्याच्याच मागं लागले आहे. आता हे कशासाठी पाहिजे होतं? गोरगरिबांना मजुरी द्या. काय वाटतं तुम्हाला वर्धा मतदारसंघात चित्र बदलेल की तेच कायम राहील? आम्हाला असं वाटते का जे रनिंग आमदार आहे सध्या ते येईन निवडून. कारण का काय आहे का ते पैसेवाली पार्टी आहे सध्या. 2 टर्म झाले आमदार आहे, पैसा भरपूर आहे. मागच्या इलेक्शनमध्ये आम्ही असं ऐकलं का 20 कोटी खर्च केले बा. यावेळेस जास्त खर्च करू शकते. नागरिकांचं काय वाटतं तुम्हाला? तुमचं वैयक्तिक मत काय वाटतं? नाही आम्हाला तर असं वाटते का बा येईन जे इथून जे सिटिंग 3 आमदार आहे वर्धेतून, हिंगणघाट, वर्धा आणि आर्वी हे तीनही आहे तर तीनही येईन असं वाटते. आणि इकडून समजा बकानेला सीट मिळाली BJPची तर ते पण येईन. काहून का मागच्या वेळेस काय झालं का शिवसेनेला ते गेली होती तिकीट तर त्यांनी अर्धे मतं खाल्ले, अर्धे हे अपक्ष होते बकाने, अर्धे मतं यांनी खाऊन टाकले. म्हणून रणजित कांबळे पुन्हा रिपीट झाले. 5 टर्म झाले ते आमदार आहेत इकडचे असं आहे. अच्छा, वर्धा मतदारसंघ की अगर बात करें 2 टर्म से भाजपा के आमदार है, क्या लगता है कि अभी तीसरे टर्म पे भी भाजपा आएगी कि चित्र बदल सकता है? बदल सकता है. क्या कारण है उसके पीछे? हाँ, उसके लिए ऐसा गोंधड़ हो रहा है इसलिए बदल सकता बोलता है. हाँ, गोंधड़ हो गया का समझे बदल सकता है. आज अभी विधानसभा इलेक्शन है, तो क्या लगता है आपको कि आपके मतदारसंघ में क्या सुविधा होनी चाहिए, कौन सी समस्या है जो अभी भी कायम है वो सुलझनी चाहिए? क्या लगता है आपको? अभी लाड़की बहन की किया है. हाँ, लाड़की बहन की किया है तो हमारा खाता दिया सेंट्रल बैंक का. हाँ, तो दिखा रहे वर्धा. हाँ, वर्धा की बैंक वो अपनी महाराष्ट्र की बैंक, उसका हमने देखा भी नहीं. महाराष्ट्र की बैंक में खाता ही नहीं देखा, कुछ भी नहीं देखा. पण ऐसे आ रहे हैं, ऐसे बता रहे, पण हम उसकी चक्रा मारते इधर जाओ उधर जाओ, कुछ पैसा नहीं आ गया लाड़की बहन का. क्या लगता है आपको कि अभी विधानसभा इलेक्शंस आ रहे हैं, किसका माहौल है, क्या लगता है आपको? देखिए एक्चुअली मैंने 10 साल पहले भी वर्धा देखी थी और अब की भी मैं वर्धा कंपेयर करता हूँ. अब लोगों को दिखता है या नहीं दिखता है, मैं मेरा पर्सनल व्यू देता हूँ कि वर्धा में बहुत डेवलपमेंट हुआ है हर एक एंगल से. कचरा उठाना बोलिए, नाली बोलिए, रोड बोलिए, जो भी बोलिए, वर्धा में डेवलपमेंट तो बहुत हुआ है. फिर भी लोगों का एक रहता है कि बदलाव चाहते हैं जी. क्या लगता है कि आपको कुछ बदलाव होगा आपके विधानसभा क्षेत्र में? फ़िलहाल मैं नहीं चाहता कि बदलाव हो. मुझे सारे ही नेता, सारे ही पॉलिटिकल पार्टी, सभी, मुझे किसी से कोई मतभेद नहीं है. पर जो अभी चल रहा है मैं उसी पार्टी को रिपीट चाहता हूँ और उसी सीट को रिपीट चाहता हूँ. एज अ यंगस्टर्स सिटीजन ऑफ वर्धा, क्या चाहते हैं कि लोक प्रतिनिधि से क्या अपेक्षा है आपकी? लोक प्रतिनिधि से मेरी अपेक्षा है रिलेटेड टू जॉब्स सबसे पहला पॉइंट है कि वर्धा के आसपास कुछ ऐसा सेक्टर क्रिएट हो जिसमें जॉब्स जनरेट हो. मतलब किसी को मुंबई पुणे ज़्यादा ना जाना पड़े, क्योंकि अब जॉब्स के मामले में नागपुर भी सैचुरेटेड हो गया है. तो मुंबई पुणे ना जाना पड़े एंड नियर टू वर्धा समथिंग बड़ा क्रिएट हो, पहला पॉइंट. और दूसरा पॉइंट सर, मैं एक टीचर हूँ तो इसलिए मुझे पर्टिकुलरली ऐसा फील होता है कि स्कूल्स में जो वॉशरूम्स हैं, बच्चे हैं, उनकी लेवल थोड़ी सुधारी जाए स्कूल्स के अंदर. बिकॉज वहाँ से जो टैलेंट निकलेगा वही आपको वर्धा को रिप्रेझेंट करेगा. काय वाटतं तुम्हाला की येत्या निवडणुकीत कोणाचा माहोल आहे? भाजपा, शिवसेना, शिंदे गट. काय कारण आहे? काय कारण त्यांनी मुलींचं जे फी माफी केलेली आहे आणि भरपूर सारे कामं केलेले आहे त्यांनी, असं मला वाटते. वर्धा मतदारसंघात 10 टर्म म्हणजे 2 टर्मपासून एकाच पक्षाचे आमदार आहे. वाटतं काही बदल होईल? बदल तर नाही वाटत मला, कारण का त्यांचं काम चांगलं आहे. अंकल जी, आपको क्या लगता है? भाजपा और शिवसेना वाली आएगी कि वो काम कर रहे हैं दादा. वो लोग काम कर रहे हैं, समझेगा. काम पे ये है ना. और ये है पक्ष है सामने वाला मुखिया जो है मोदी जी है, वो भी अब बढ़िया काम कर रहे हैं. सब सुविधा मिल रही है, सब ये हो रहा है. 60 साल की इसमें कांग्रेस में क्या किया है ये देखो ना. ये तो करो, यानी इव्हॅल्युएशन तो करो क्या है क्या नहीं किया. ताई, काय सांगाल तुम्ही? काय वाटतं तुम्हाला? माझे 3000 रुपये आलेच नाही.
मी हेच सांगेल. आणि ह्या योजना चालू ठेवा, फी वगैरे माफीच्या मुलींच्या वगैरे शिक्षणासाठी, आणि योजना चालू केल्या तशा त्या चालूच ठेवाव्या. पण काही महिलांना आलेच नाही, जशी मी. विरोधकांचा मुद्दा आहे की महागाई वाढत आहे. काय वाटतं तुम्हाला, गृहिणी म्हणून काय वाटतं, काय बजेटवर परिणाम झाला? तेवढं नाही सांगू शकत. आपण इतरही काही नागरिकांकडून जाणून घेऊया की येणाऱ्या विधानसभेत लोकप्रतिनिधींकडून काय अपेक्षा आहे, निवडणुकीबद्दल त्यांचा काय दृष्टिकोन आहे. काय वाटतं, येणाऱ्या विधानसभेत कोणाचा माहोल राहील? काँग्रेसचा, 100% काँग्रेस, ऑल ओव्हर काँग्रेस. काय कारण असू शकतात? कारण महायुतीने विकासाचे दावे केल्या, अनेक योजना आणल्या, त्याचा ते लोकांपर्यंत पोहोचत आहे. पोचवेल लोकांपर्यंत. सत्ता हातात आल्यानंतर काही ना काहीतरी 75% काम होतील लोकांचे, कारण का या सरकारला लोक कंटाळले आहे. वर्धा विधानसभा मतदारसंघाबद्दल काय वाटतं तुम्हाला? वर्धा विधानसभा BJPचा आहे, शुअर आहे. आपल्या काँग्रेस शुअर आहे. कोणाचं नाव चर्चेत आहे काँग्रेसकडून? काँग्रेसकडून तसं सुधीर पांगुळ आणि आपले हे काय नाव त्यांचं, सुधीर पांगुळ तसा व्यक्ती व्यवस्थित आहे, व्यक्तिविशेष आहे, त्याचं नाव आहे चर्चेत. वर्धा शहरातील एका चहा स्टॉलवर आपण आलो आहोत आणि नागरिक इथे जमलेले आहेत आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की मतदार म्हणून त्यांच्या काय अपेक्षा आहे आणि येणाऱ्या विधानसभेत काय बदल होऊ शकतो किंवा तेच कंटिन्यू राहील. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. काय वाटतं तुम्हाला राज्याबद्दल विधानसभेच्या निवडणुकीत? विधानसभेचं तर काही पिक्चर क्लिअर नाही होऊन राहिलं. तर इथं कोणाला तिकीट मिळते त्याच्यावर आहे. मी ओव्हरऑल पक्षाबद्दल बोलतो आहे किंवा जे महायुती आणि महाविकास आघाडी. काय वाटतं? युतीने तर काही अजून असं काही रिझल्ट दिले नाही. नवीन बघूया काय होतं. वर्धा मतदारसंघाबद्दल काय सांगाल की 2 टर्मपासून एकाच पक्षाचे आमदार आहे, काय तिथे चित्र बदलू शकतं की तेच कंटिन्यू राहील? सध्या तरी निराशाजनकच आहे सर्व. म्हणजे कोण येईल आणि खूप विकास करेल किंवा चांगलं काम करेल ही अपेक्षा कोणाची नाही आहे. सरकारकडनं वेगवेगळे दावे केले जात आहेत विकासाचे आणि वेगवेगळ्या योजना सादर केल्या जात आहेत. काय वाटतं, या योजनांचा कितपत परिणाम होईल निवडणुकीत? निवडणुकीत तर काही परिणाम होणार नाही. कारण काय आहे की जे सरकार सुरू आहे त्यांच्याबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे आणि लोकांचा कल सध्या महायुतीकडे आहे. कारण त्यांना असं वाटतं की आता हे यांना पुष्कळ दिवस झाले हे काम करत आहे, तिथं बदल हवा आहे, लोकांना बदल हवा आहे. आणि आमचा जो विधानसभा हे आहे वर्धा मतदारसंघ आहे त्यात पण लोकांना वाटतं की बदल व्हायला पाहिजे. नाराजीचे कोणते मुख्य कारण असू शकतात? नाराजीचे कारण नाही आहे काही, विकास होत आहे परंतु लोकांना चेंज पाहिजे असं मला वाटतं. मला पर्सनली म्हणजे असं पक्षाविषयी काही नाराजी नाही आहे की, पण दुसऱ्या तरुण लोकांना पण प्राधान्य द्यायला पाहिजे. चलो, इथे तरुण मतदार आहे. काय वाटतं तुला, येणाऱ्या विधानसभेत काय चित्र असू शकतं? येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण सांगू इच्छितो तसं तर गेल्या 10 वर्षापासून इथे भारतीय जनता पक्षाचे आमदार निवडून येत आहे. पण यंदा लोकांचा कौल जेवढा वाढत आहे, जेवढा दिसतो आहे तेवढा तसं राहणार नाही. चित्र एक वेगळं राहणार आहे. आणि वर्धा विधानसभेबद्दल नाही तर पूर्ण वर्धा जिल्ह्याबद्दल असं ते चित्र तुम्हाला दिसून येईल, एक वेगळं दिसून येईल. आमची आता समजा एक तरुण पिढी आहे, तरुण युवा आहे. तरुण युवांना आजकाल रोजगार मिळत नाही आहे. मुख्यमंत्री साहेब सांगतात आहे अशी योजना काढली तशी योजना काढली, पण ते अजूनपर्यंत योजना हातात आलेली नाही आहे तरुणांच्या. आजकाल जर तसं पाहता म्हणजे तरुण युवा आणि शेतकरी हे दोघंही मिळून त्यांना तसं दाखवतील. आपण ताईंकडनं जाणून घेऊया. ताई, तुमच्या खात्यात आले का लाडकी बहीण योजनेचे? हो, माझ्या खात्यात 3ही महिन्याचे पैसे जमा झालेले आहे. मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं की येणाऱ्या विधानसभेत काय चित्र दिसून येईल? येणाऱ्या विधानसभेत आता युवक पिढी कोणाला मतदान करेल आणि कोणाला निवडून देईल आणि कोणाचे विचार युवा पिढीला पटेल यावर सर्व अवलंबून आहे. सध्याच्या राजकारणाच्या स्थितीबद्दल काय सांगाल? जुनं राजकारणाच्या याच्यात काय फरक जाणवतो तुम्हाला? आताच्या राजकारणामध्ये जुन्या राजकारणामध्ये निष्ठा राहिलेली नाही, सगळी निष्ठानिष्ठ झाली. फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर, उदाहरण द्यायचं झालं तर, अटल बिहारी वाजपेयी 1 किंवा 2 मतासाठी त्यांनी कोणाचंही फोडाफोडी केली नाही. ते म्हणजे आपण माघारी पडत राहिले, परत निवडणूक घेऊया. तसे बाळासाहेब ठाकरेंनी राजकारण केलं.
त्याप्रमाणे रामाने देखील म्हणले प्राण जाय लेकिन वचन नाही जाय. आता प्राणही जायला तयार नाही, कोणी वचनही द्यायला तयार नाही. सकाळी बोललो मी, असं बोललोच नव्हतो. एवढे 2 शब्द बोलून माझं मी निवडणुकीबद्दलचं माझं मनात व्यक्त करतो. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 माहोल क्या है या कार्यक्रमांतर्गत आम्ही आलो होतो वर्धा विधानसभा मतदारसंघात. शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग, आम्ही नागरिकांशी चर्चा केली. उमेदवारांबद्दल त्यांच्या अपेक्षा आणि सरकारबद्दलच्या अपेक्षा आम्ही त्यांच्याकडून जाणून घेतल्या. नागरिकांनी देखील दिलखुलासपणे त्यांच्या भावना व्यक्त केल्या. आजच्या कार्यक्रमात इतकंच. कॅमेरा पर्सन दिनेश सातपुतेसह मी राहुल जोशी, USN न्यूज, वर्धा. भारत की सर्वोत्तम वेजिटेरियन चेन ऑफ रेस्टोरेंट्स विट्ठल कामत अब नागपुर में। सुबह के नाश्ते से रात के खाने में पाएं ऑथेंटिक भारतीय स्वाद। फैमिली और फ्रेंड्स की प्योर वेज रेस्टोरेंट में पहली पसंद विट्ठल कामत रेस्टोरेंट, धर्मपेट टावर, मलाबार ज्वेलर्स के सामने, धर्मपेट, नागपुर। अब ड्राइविंग सीखने से लेकर लाइसेंस पाने तक की हर चीज होगी एक ही जगह। एम वजलवार ड्राइविंग स्कूल प्राइवेट लिमिटेड, जहां एक्सपर्ट्स और अनुभवी इंस्ट्रक्टर द्वारा विदर्भ के सबसे बड़े और एकमात्र 4 व्हीलर ट्रैक पर ट्रेनिंग दी जाती है और ट्रेनिंग पूरी होने पर गवर्नमेंट नियम के अनुसार ड्राइविंग लाइसेंस भी उपलब्ध कराया जाता है। एम वजलवार ड्राइविंग स्कूल प्राइवेट लिमिटेड में मोबाइल एप्लीकेशन और ड्राइविंग सिमुलेटर द्वारा भी 4 व्हीलर ड्राइविंग की ट्रेनिंग दी जाती है। आज ही ज्वाइन कीजिए एम वजलवार ड्राइविंग स्कूल प्राइवेट लिमिटेड या कॉल करें 9767 777 4777 पर। Guardian Hospital, super speciality heart hospital in central India. Our speciality: bypass surgery, heart attack, valve replacement, peripheral stenting, balloon valvotomy, angiography, angioplasty, aortic surgery, vascular surgery, high risk surgery, pacemaker implantation, fully equipped ICU and dialysis unit. Guardian Hospital, Tikekar Road, Dhandoli, Nagpur. डाकू लगते हैं ना, आज भी याद है आए थे जब डाकू ही थे। चल रहे हमारे घर का रिवाज है कि दुश्मन भी आएगा तो कुछ खाकर ही जाएगा, छोटे हथियार डाल दे, आज से हम इज्जत की रोटी कमाएंगे, नहीं तो भूखे ही सो जाएंगे। सुंदर सुपर कोकोनट कुकीज, स्वाद ऐसा जगाए दिल पिघल जाए। HCG कॉम्प्रिहेंसिव कैंसर केयर सेंटर, मध्य भारत का सबसे बड़ा BMT सेंटर एवं 2 बीम रेडिएशन टेक्नोलॉजी। अब आपको हैदराबाद, मुंबई, बैंगलोर जाने की जरूरत नहीं। सेम ट्रीटमेंट HCG कैंसर केयर सेंटर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तथा सभी जन आरोग्य योजना लागू। हमारा पता ऑटोमोटिव चौक, कलमना रिंग रोड, नागपुर। अपॉइंटमेंट के लिए संपर्क करें।